म्हणजे माझी 700 झाडात 5 टन निघाला बेदाना, 700-800 झाडात माझा 20 टन माल निघाला. नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो. तर आता एप्रिल छाटणीची लगबग चालू आहे. तर एप्रिल छाटणीत काय महत्त्वाचे मुद्दा आहेत किंवा काय गोष्टी करायच्या, तर याच्याविषयी मी थोडक्यात एक 5-6 मुद्दा काढल्यात. तर द्राक्ष बाग छाटायच्या आधी आपल्या द्राक्ष बागेत मालाचा लोड किती आहे हे सगळ्यात पहिला महत्त्वाचं आहे. दुसरं, आपल्या बागेची पानगळ किती झाल्या. तिसरं, बागेचा मालाचा लोड काढल्यानंतर त्याला विश्रांती किती द्यायची. त्याच्यानंतर व्हरायटी कुठली आहे, आपण पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, आणि पाण्याचं व्यवस्थापन झालं की आपली बाग किती वर्षाची आहे, की डॉर्मेक्स लावायचं का नाही लावायचं, हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे हायड्रोजन सायनामाइड. त्याच्यानंतर बाग आपण किती डोळ्यावर छाटायची, आणि त्याच्यानंतर पहिला मुद्दा कुठला घेतला तर मालाचा लोड. तर आपण काय करायचं, सरासरी माणसांचं मत काय असतंय, माझी एवढी झाड आहे तर एवढा माल निघाला, अरे एवढी झाड आहे तर एवढा माल निघाला म्हणजे माझी 700 झाडात 5 टन निघाला बेदाना, 700-800 झाडात माझा 20 टन माल निघाला. अहो पण 700 झाडं तुमची 12-5 वर आहेत का 7-5 वर आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आपले एकरेज महत्त्वाचं आहे त्यात. मग एका एकरात तुम्हाला 20 टन माल निघाला, 15 टन निघाला का 10 टन निघाला, तर हा मालाचा लोड महत्त्वाचा आहे. जर समजा मालाचा लोड जर जास्त निघाला असला तर त्या मालाच्या लोडवर आपण पुढचा जो मुद्दा मी घेतलेला तो विश्रांती, मग त्याच्यावर विश्रांती ठरवायची. मग समजा जर मालाचा लोड साधारण एक 15 टनाच्या वर गेला, आता काही ठिकाणी 20-25 टन आम्ही एकरा माल काढतोय. आता हे सांगितल्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल, पण ऍक्च्युली आम्ही काढतोय. आता नाशिक वगैरे भागात 10-15 टनाच्या वर जात नाहीत का, तर ते एक्सपोर्ट करत असतात, त्यांना तेवढा माल जास्त लोड ठेवून चालत नाही. पण आम्हाला कसं लोकल मार्केटला आम्ही 20-25 टनापर्यंत जातोय. तर ज्याचं एका टनाला साधारण कमीत कमी 1 दिवस तर विश्रांती पाहिजे. म्हणजे 20 ते 25 टन माल निघाल्यानंतर 1 महिना तर विश्रांती पाहिजे. किमान 16 टन माल निघाला तर साधारण एक 25 दिवसाच्या पुढे विश्रांती द्या. हे सगळ्यात महत्त्वाचं झालं, विश्रांती आणि मालाचा लोड. तिसरं द्राक्ष बागेत आपल्या पानगळ किती झाल्या. आता छाटताना काय करायचं आहे की बाबांनो, बाग छाटायला लागलोय, आता ही बाग छाटायची आहे, आणि छाटत असताना आपल्या बागेची पानगळ किती झाल्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. का तर पानगळ करणं सुद्धा का महत्त्वाचं आहे, तर बाग एकसारखी फुटणं गरजेचं आहे. जर तुमची बाग जर हिरवीगार असेल तर बाग फुटायला दमवत्या, म्हणजे जास्त दिवस घेत्या. त्यामुळे थोडंसं पानगळ करून घेणं बागेची गरजेचं आहे. नसेल तर नैसर्गिकरित्या पाणी तोडून वगैरे बागेला विश्रांती देऊन बागेची पानगळ करून घ्यायची. त्याच्यावर खूप बरंच अवलंबून असतंय. बऱ्याच लोकांचं फोन येतात की बाबा आमचं इकडे एक बाग आहे, तिकडे काय आणि तिकडे काय, अशा 2-4 ठिकाणाला बाग आहेत, आणि त्या 2-4 ठिकाणच्या बागाचं ह्या 2 बागा आम्ही एका दिवशी छाटल्यात आणि ह्या 2 बागा एका दिवशी छाटल्यात, आणि ही बाग चांगली फुटली आणि ही बाग चांगली फुटली नाही. तर ह्याच्यात कसं असतंय की ह्यात व्हरायटी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता जर आपल्या थॉम्सन, सोनाका सारख्या जर पूर्वीच्या व्हरायट्या घेतल्या आणि त्याच्यावर माल आणि ह्याच्यावर माल जर सारखा असला, तर ह्या ज्या जुन्या व्हरायटी आहेत थॉम्सन, सोनाका वगैरे ह्यासारख्या व्हरायट्या, तर ह्या बागा एकसारख्या आणि चांगल्या फुटत्यात. आणखीन सुपर सोनाका, SS, अनुष्का वगैरे ह्या ज्या बागा आहेत त्याच्या तुलनेत, त्या बागेंच्या तुलनेत मागं पुढं फुटत्यात, आणि त्यातल्या त्यात सुपर सोनाका ही व्हरायटी जास्त एकसारखी फुटायला दमवत्या. एक तर एक एवढं लांब येतंय आणि एक एवढा कोंब असतोय. तर हे व्हरायटीच्या बाबतीत होतंय. त्यामुळे इतरांच्या 3-4 व्हरायटी असल्या तर असं काही लगेच नाराज होऊन जायचे काही कारण नाही. तर अशा वेळेला आपण काय करायचं की व्हरायटीनुसार आपल्या बागेत असं होत असतंय, नाहीतर उगाच 19 सोड, युरिया सोड वगैरे असलं काय करू नका. तर त्या बागेच्या नैसर्गिक पद्धतीने त्याला जाऊ दे. पुढचा मुद्दा 5वा तुम्हाला सांगायचं की पाण्याची व्यवस्था. पाण्याची व्यवस्था म्हणजे काय करायचं आहे त्याला, तर जसं मगाशी तुम्हाला सांगितलं तसं आपल्या बागेत खरड छाटणी ज्यावेळेला आपण तयारी करायची आहे, खरड छाटणीची, आपला मुद्दा काय सगळ्यात महत्त्वाचा, खरड छाटणीची तयारी. तर आपण काय करायचं आहे की पाण्याची व्यवस्था म्हणजे काय करायचं की आपण जे पाणी देणार आहे ह्या बागेला सातत्यानं पाणी देत राहायचं नाही. सातत्यानं पाणी दिलं की काय होतंय, बाग चालू राहिली की काय होतंय, त्याच्या शेंडा चालू होतोय. शेंडा चालू झाला की काय होतंय, खाली मुळ्या चालू होत्यात. मुळ्या चालू झाल्या की काय झालं, बागेचं काम चालू झालं. मग आपण त्याला काय करत नाही, विश्रांती देत नाही. म्हणून बागेला पाणी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार, खडकाळ असलं तर 2 दिवसातनं एकदा, 3 दिवसातनं एकदा, अगदी जागा इतपत द्यायचं. काळी जमीन असली तर 2-4 दिवसातनं 2 दिवस वाढवायचं. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं, पाण्याचं नियोजन करून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचा आता मुद्दा राहिला की हायड्रोजन सायनामाइड वापरायचं का, तर हे पण आपल्या व्हरायटीनुसार आणि आपल्या बागेच्या वर्षानुसार महत्त्वाचं आहे. समजा जर आपली बाग जर समजा एक
3-4 वर्षापर्यंत असली तर 3 वर्षाच्या पर्यंतच्या बागेला हायड्रोजन सायनामाइड लावणं हे गरजेचं आहे. का गरजेचं आहे तर ते डोळा असतात ते एकदम फुटायला वेळ लागत असतोय आणि ज्यावेळेला आपली बाग जुनी होत असत्या त्यावेळेला हायड्रोजन सायनामाइडची फारशी काही गरज भासत नाही. सगळ्यात महत्त्वाचं ज्या व्हरायटी आहेत ह्या व्हरायटीच्या बागांना हायड्रोजन सायनामाइड लावणं फार महत्त्वाचं आहे. का तर त्याच्या बागा फुटायला ह्या दमवत असतात किंवा हळूहळू फुटत असतात. त्यामुळं त्यांना शक्यतो व्हरायटी बागासनी हायड्रोजन सायनामाइडचा वापर करून घ्या. आता सगळ्यात मुद्दा राहिला म्हणजे बाग किती डोळ्यावर छाटायची. प्रत्येक बागायतदाराचं मत असतंय की आता काही ठिकाणी असतंय की आता हे असं तळसून ह्याच्यापेक्षा खालनं घासतात का मारतात. काही लोक ह्याच्यापेक्षा जास्त डोळा ठेवून मारतात. मग ह्या ज्या जुन्या बागा आहेत ह्या जुन्या बागांना तुम्ही तळसून मारलं तर चालतंय. पण हीच माझ्या ह्या बाजूला आता नवीन बाग आहे. तर आता ही नवीन बाग आहे. ह्या नवीन बागेला असं हिथं तळसून मारून चालत नाही. का चालत नाही तर कसं असतंय ह्याचा वलांडा लांब असतोय. आता इथनं जर इथं बघितला तर ह्याचा वलांडा एवढ्या लांब आहे आणि बाग काय करत असते शेंड्याकडच्या बाजूला लवकर फुटत असत्या आणि इकडची बाजू डेड होण्याची शक्यता असते. म्हणताना इथं कायम एक डोळा ठेवायचा. भले इकडे तळसून छाटलं तर चालतंय पण बारका डोळा ठेवायचा. का तर बाग सगळं डोळं फुटण्यासाठी नसेल तर आत्ता जर ह्यो डोळा डेड झाला तर आपला बागेचा कायमस्वरूपी जोपर्यंत बाग आहे तोपर्यंत डोळा डेड होतोय आणि इथं काय होतं एवढा गॅप पडतोय. म्हणताना बाग छाटत असताना नवीन बाग असली तर साधारण एक डोळा ठेवून पेस्टिंग करून पहिल्या दुसऱ्या वर्षीच्या बागेला ह्यो मुद्दा छोटा आहे पण अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ही गोष्ट करून घ्या.